कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे। या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीबरोबरच पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून इच्छुकांकडून उमेदवारीसाठी विचारणा सुरू झाली आहे। यामध्ये नेत्यांबरोबरच पक्षाच्या जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांशी इच्छुकांचा संपर्क सुरू झाला आहे। कोल्हापूर जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नुकताच पार पडला। या आरक्षण सोडतीमध्ये काही खुशी काही गम ही परिस्थिती अनुभवायला मिळाली। काही तालुक्यामध्ये तर सर्वच्या सर्व जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्या ठिकाणचे प्रमुख दावेदार मागे पडले आहेत। दरम्यान इच्छुकांकडून पक्षाची उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी नेत्यांची मनधरणी सुरू झाली आहे। जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती मतदारसंघात आपणच कसे वरचढ आहोत, आपणच कसे निवडून येऊ शकतो हे पटवून देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू झाला आहे। नेत्यांपर्यंत निरोप पोहोचविण्यासाठी काही जणांनी पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनाही गळ घालण्यास सुरुवात केली आहे। निवडणुका डिसेंबर महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता असल्याने दिवाळीनंतरच खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या घडामोडी वेगावणार आहेत। जिल्ह्यात महायुती तसेच महाविकास आघाडीचे चित्र काय राहणार याबाबतची स्पष्टता नसली तरी प्रत्येकाने आपापल्या नेत्याकडे उमेदवारीसाठी आतापासूनच जोर लावला आहे। दरम्यान राज्यस्तरावर जरी महायुती म्हणून भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, अजितदादा पवार गट एकत्र येण्याबाबतची चर्चा सुरू असली तरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र तसे चित्र दिसत नाही। काही तालुक्यांमध्ये एकमेकांविरोधात थेट उमेदवार उभे राहणार असल्याचे चित्र दिसत आहे, तर काही तालुक्यात महायुती करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीबाबतही तीच परिस्थिती कमी अधिक प्रमाणात आहे। काँग्रेसने एकला चलो रे ची भूमिका राज्यस्तरावर घेतली आहे, त्यामुळे जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटणार की महाविकास आघाडी होणार हे पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होईल। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।